नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बीड जिल्ह्यातलं जे प्रकरण आहे, मसाजोगचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला जवळपास 74 दिवस उलटून गेलेले आहेत। परंतु त्याच्यामधला जो कृष्णा आंधळे जो फरारी आरोपी आहे तो अद्याप सापडलेला नाही। इतर आरोपींना मोका लावलेला आहे, परंतु सदर प्रकरणाची रोज रोज नवीन अशी चर्चा निघत आहे। त्यातच सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली आणि सगळं वातावरण बदलून गेलं। तर त्याच विषयावरती आणि तसंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी जो काल आरोप केलाय, म्हणजे पोलीस प्रशासनावरती आरोप केलाय की संतोष देशमुखाची हत्या जी आहे अनैतिक संबंधातून झाली असं दाखवण्याचा घाट हा पोलिसांनी घातला होता। आणि त्याच्यामध्ये जे पोलीस अधिकारी होते त्यांची देखील नाव घेतलेली आहेत। तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे। तर चला चर्चेला सुरुवात करूया। चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। तर चला सुरुवात करूया चर्चेला। आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये दोन जिल्हे हे अतिशय गाजत आहे। एक म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये जे दलित बांधव सूर्यवंशी याची जी हत्या झाली ते प्रकरण गाजत आहे। आणि त्याचबरोबर दुसरं प्रकरण म्हणजे बीड जिल्ह्यातलं संतोष देशमुख मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानं महाराष्ट्र ढवळून निघालाय। त्यातच आपण पाहिलं की काल सुप्रिया सुळे यांनी या गावाला भेट दिली। तसंच या गावचे जे संतोष देशमुख होते त्यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत यांनी मोठा सनसनाटी असा आरोप केला। आणि त्याचबरोबर हे सदर प्रकरण ज्यांनी जवळून पाहिलं ते शिवराज देशमुख यांनी देखील या घटनेचा खुलासा केला। शिवराज देशमुख यांनी असं सांगितलं की हे 6 डिसेंबरला जे खंडणी प्रकरण घडलं, 6 डिसेंबरला पवन चक्की वादातून विष्णू चाटे, सुदर्शन घुले सांगळे आणि महेश केदार प्रतीक घुले यांनी सदर ठिकाणी म्हणजे पवन चक्कीच्या ठिकाणी जाऊन पवन चक्कीच्या मॅनेजरला धमकावलं, खंडणी मागितली। ही खंडणी मागितली म्हणजे वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरून, ज्याला आका असं संबोधलं जातं, त्या वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून खंडणी मागितली असं त्यांनी सांगितलं। आणि त्या खंडणीच्या केसमध्ये वाल्मिक कराड याचं देखील नाव आलं। परंतु पुढे जाऊन हा विषय तिथं 6 डिसेंबरच्या दिवशी थांबला नाही, तर त्या दिवशी जे हे सगळे खंडणी मागण्यासाठी आले त्यावेळेस मात्र गाववाल्यांनी मसाजोग गावचे जे लोक आहेत तसंच इथले जे काही स्थानिक लोक होते त्या लोकांनी मात्र पवन चक्कीच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी यांनी या लोकांना मारहाण केली। आणि त्याचा राग मनात धरून 9 डिसेंबर रोजी 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं। परंतु ही गोष्ट शिवराज देशमुख यांनी कशी सांगितली बघा। 9 डिसेंबरला दुपारी 2:30 वाजता शिवराज देशमुख आणि संतोष देशमुख यांची भेट झाली। भेट झाल्यानंतर संतोष देशमुख पुढे गेले, डोनगाव टोल नाक्यावरती गेले असतात तिथं त्यांचं 5 ते 6 लोकांनी अपहरण केलं आणि त्यांचा मृत्यू झाला। म्हणजे त्यांना अशी मारहाण केली की जबरदस्त मारहाण करून मृत्यू झाला। तर त्यांनी शिवराज देशमुख यांनी सदर घटना ही ऐकली, त्यांना फोन आला अशी घटना झाली, अण्णाचा मृत्यू झालाय, अण्णाला काही लोकांनी मारलंय। त्यानंतर मात्र 4 ते 5 तासांनी पोलीस सदर घटनास्थळी पोहोचले आणि त्यावेळेस जे पोलीस होते ते केज पोलीस स्टेशनचे जे PI होते प्रशांत महाजन आणि आरोपींसोबत जे असलेले राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, या दोघांवर देखील गंभीर आरोप केलेला आहे। आणि सदर घटनेवेळेस शिवराज देशमुख यांनी असं सांगितलं की पोलिसांनी ही डेड बॉडी घेऊन जात असताना त्यांनी उस्मानाबादच्या दिशेने घेऊन चालले होते, म्हणजे धाराशिवच्या दिशेने घेऊन चालले होते। या ठिकाणी पोलिसांचा मोठा प्लॅन होता। धाराशिवच्या हद्दीत गेले तर तिथं काही महिला, एक महिला तयार करून ठेवली होती आणि 2-4 माणसं तयार करून ठेवले होते की आमच्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते आणि त्या संबंधातून आम्ही ह्याला मारले आणि त्याचा मृत्यू झाला
असं या दोन पोलीस निरीक्षकांना, म्हणजे एक उपनिरीक्षक आणि एक पोलीस निरीक्षक आणि अजून काय त्याच्यात पोलीस सामील असतील, या सगळ्यांचा मिळून हा कट होता. परंतु हा कट इथल्या लोकांनी उधळून लावला पोलिसांचा आणि पोलिसांना पुन्हा ते प्रेत सरकारी दवाखान्यात न्यावं लागलं आणि तिथं नेल्यानंतर उपचार आणि मृत्यू घोषित झाल्यानंतर मात्र सदर प्रकरणाचा भांडाफोड झाला. म्हणजे पोलिसांचं जे प्री प्लॅनिंग होतं ते प्लॅनिंग कुठंतरी विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं. आपण पाहिलं की मोहोळ प्रकरणामध्ये, मोहोळ हत्याकांड जे सोलापूर जिल्ह्यातलं जे मोहोळ गाव आहे, या ठिकाणी देखील एका शिवसेना अध्यक्ष देशमुख म्हणून यांची हत्या झाली होती. या हत्येत देखील या ठिकाणचा पोलीस निरीक्षक जो होता बंडगर नामे, हा या ठिकाणी या घटनेमध्ये सामील असल्याचं आपल्याला अनेकांनी सांगितलं, अनेक जण बोलत होते. परंतु त्या घटनेचं पुढे काय झालं नाही. परंतु या घटनेवर मात्र असं झालं की हे जे घटना घडली, इथल्या सजग नागरिकांनी सदर प्रकरण हे दवाखान्यापर्यंत नेऊन पोहोचवलं. त्यामुळे पोलिसांना पुढे काय करता आलं नाही. त्यानंतर मात्र 1-2 दिवस याच्या बातम्या झाल्या आणि त्यानंतर सुरेश धस, भारतीय जनता पक्षाचे जे सुरेश धस आहेत, हे या प्रकरणामध्ये घुसले. तसंच सदर घटना ही अधिवेशनात देखील मांडण्यात आली. अधिवेशनामध्ये जितेंद्र आव्हाड असतील, संदीप बीडचे जितेंद्र आव्हाड असतील किंवा बीडचे जे आमदार आहेत संदीप क्षीरसागर असतील किंवा सुरेश धस असतील, प्रकाश सोळंकी, तशाच बीड जिल्ह्यातल्या एक आमदार सोडून म्हणजे धनंजय मुंडे सोडून सगळ्या आमदारांनी हा विषय अधिवेशनामध्ये मांडला. त्याचा गाजावाजा झाला, याच्यात चौकशा लागल्या, याच्यामध्ये मोका दाखल झाला. परंतु सदर प्रकरण हे पोलिसांनी वेगळ्या दिशेला वळवण्याचं जे कटकारस्थान आखलं होतं, या कटकारस्थानाला छेद लागला असं एकंदरीत म्हणता येईल. आणि काल जे धनंजय देशमुख तसंच मसाजोग गावचे जे सगळे लोक आहेत, हे या गावात आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्यांनी यावेळेस या दोन्ही पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि निरीक्षकावरती म्हणजे राजेश पाटील आणि प्रशांत महाजन या दोघांवरती देखील गंभीर आरोप केलेले आहेत. परंतु या लोकांचं असं म्हणणं आहे की यांना सह आरोपी करण्यात यावं. म्हणजे राजेश पाटील आणि प्रशांत महाजन या दोन्ही पोलीस निरीक्षकांना या गुन्ह्यामध्ये सह आरोपी करण्यात यावं आणि सह आरोपी करून त्यांच्यावरती देखील मोका लावण्यात यावं. म्हणजे पोलीस प्रशासनातले जे काही गिधड अधिकारी आहेत ते अशा घटनांपासून लांब राहतील एकंदरीत असंच आपल्याला म्हणता येईल. परंतु जे कालचे जे धनंजय देशमुख यांचं स्टेटमेंट तसंच शिवराज देशमुख यांचं जे काही स्टेटमेंट झालं, त्या मात्र स्टेटमेंटने महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा वातावरण हे ढवळून निघालंय असं म्हणता येईल. म्हणजे बीड जिल्हा पोलिसांची जी प्रतिमा आहे दिवसांदिवस ही खालावत चाललेली आहे असंच एकंदरीत म्हणता येईल. तर आज एवढंच. कॅमेरामन आकाश, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.